नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान या टॉपिकमध्ये संख्या आणि संख्याचे प्रकार पाहिलेले आहेत. आता त्याच टॉपिकवर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्येतील फरकाला पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही. प्रश्न वाचताना काळजी घ्यायची की आपल्याला निशेष भाग जाणार नाही हे विचारलेलं आहे. मग एक अंकी मूळ संख्या कोणत्या ते अगोदर पाहायचे. 2, 3, 5 आणि 7 ह्या एक अंकी मूळ संख्या आहेत. आता याच्यापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, मग आपण मोठी संख्या कोणती असेल सांगा. मोठी संख्या असेल 7532. लहानात लहान कोणती असेल, लहान संख्या कोणती असेल तर 2357. आता या संख्येतील फरक काढायचा आहे. मग फरक काढायचा आहे तर आपल्याला 2 मधून 7 जात नाही, तर 3 मधून 1 पलीकडे घ्यायचा आहे. तर आपल्याला किती, 12 मधून 7 गेले किती राहतील 5. 1 पलीकडे नेल्यामुळे राहिले होते 2. 2 मधून 5 जात नाही म्हणून 5 मधून परत 1 इकडे घ्या. इकडे घेतला तर आपल्याला झाले 12. 12तून 5 गेले 7. 12तून 5 गेले 7. त्याच्यानंतर 4 मधून 3 गेले 1 आणि 7 मधून 2 गेले 5. आपल्याला संख्या मिळालेली आहे 5175. हा जो फरक आलेला आहे तो फरक आपल्याला पाहिजे की कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. तर आपल्याला 3 ने भाग देऊन पाहिजे. 3 ने भाग जातोय का बघा, 3 ने भाग जातोय का ट्राय करायचं अगोदर. मग बघा 5175 या नंबरला 3 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड केलं तर 3 1 चा 3, इथेही 3 1 चा 3, 2 कॅरी 21, 3 7 चा 21, परत 3 2 चा 6, 1 कॅरी 15 झाले आणि 3 5 चा 15. म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे हा पण ऑप्शन आपल्याला घेता येणार नाही. आता पहा, आपल्याला 5175 याच्या युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे 5 ने कंप्लीट डिव्हिजन होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 5 हा ऑप्शन घ्यायचा नाही. त्याच्यानंतर 9 ने डिवाइड करून पाहायचे. मग 9 ने डिवाइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर यांची ॲडिशन जर आपल्याला 3च्या टेबलमध्ये किंवा 9च्या टेबलमध्ये येत असेल तर आपल्याला हा नंबर 9 ने डिवाइड होणार आहे. म्हणून 5 + 1 6, 6 + 7 13, 13 + 5 18. मग आपल्याला तो 9 ने पण डिव्हिजन होईल, 3 ने पण डिव्हिजन होईल, म्हणजे हा नंबर आपल्याला येणार नाही. तर आपल्याला उत्तर जे असेल ते असेल ऑप्शन नंबर 4. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, लक्षात आलंय. मग आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. त्याच्यासाठी आपल्याला 3 अंकी सांगा, 3 अंकी मोठ्यात मोठी 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997 आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे 11. मग आपल्याला यांची बेरीज करायची. 997 अधिक 11 यांची बेरीज किती येणार आहे, 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, हच्चाला 1, 9 आणि 1 10. ती संख्या आली आपल्याला 1008. आणि आपल्याला 32चा वर्ग माहित असेल तर आपल्याला काय करायचे, 32चा वर्ग माहित असेल तर तुम्ही लगेच ते घेऊ शकता. 32चा वर्ग आहे 1024. मग आता 1024 मधनं 1008 हे मायनस करा. मग 1024 - 1008, तर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते किती मिळणार आहे,
बघा 1 कॅरी करा, 14 मायनस 8 6, आणि आपल्याला इकडं पहा, आपल्याला इथं 1 राहिला तर 1 मायनस 0 1, आणि इकडे बघा 0 मायनस 0 1 मायनस 1 0, म्हणजे आपल्याला ती संख्या कोणती मिळाली 16. मग 16 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 16 हा 4चा वर्ग आहे, म्हणून आपल्याला इथलं ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. म्हणूनच आपल्याला ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न आहे, क्रमशः 11 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता 11 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे की 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज अगोदर करायची आहे, आणि नंतर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची, आणि त्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला हे 11 ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज केली. मग आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा होता, n इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग आपण सुरुवातीला काय करणार आहे, सुरुवातीला 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज करू अगोदर. मग आता पहा, n म्हणजे काय 30 इन ब्रॅकेट 30 अधिक 1 आणि भागिले 2. मग आपल्याला काय करायचे, या 2 ने या 30 ला डिवाइड करायचे, ते येणार आहे 15. मग 15 इंटू या दोघांचे ॲडिशन येणार आहे 31. मल्टिप्लाय करा, 15 इंटू 1 15, 1 कॅरी 15 इंटू 3 45 आणि 46, म्हणजे आपल्याला त्याचे ॲडिशन आलेले आहे 465. आता त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज अगोदर करायची, आणि मग आपल्याला 1 ते 30 पर्यंतच्या आणि 1 ते 10 पर्यंतच्या यांचा फरक काढायचा आहे, तर आपल्याला मग उत्तर मिळणार आहे 11 ते 20 पर्यंतच्या. मग आता सांगा 1 ते 10 साठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, n इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग आपल्याला इथे n म्हणजे काय, 1 ते 10 मध्ये 10 संख्या, म्हणून 10 कंसामध्ये 10 अधिक 1 भागिले 2. आता काय येणार आहे इथं पहा, 2 ने 10 ला डिवाइड केले तर 5 येणार आहे, 5 गुणुले 10 आणि 1 11, तर उत्तर येणार आहे 11 5 55. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, 465 ही 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे, त्यातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 55 ही मायनस करायची आहे, आणि मग आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते काय मिळणार आहे, तर 11 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग इथं 0 येणार आहे, इथं 1 येणार आहे, आणि 10. मग आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे कोणतं, 410. ठीक आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा क्वेश्चन आहे, x ही विषम संख्या आहे, x ही विषम संख्या आहे, तर पुढील पैकी कोणती संख्या सम असेल. आता x ही विषम असेल तर x ही एखादी संख्या आपण गृहीत धरूया. जर x ही संख्या 1 असेल, x ही संख्या 1 असेल, कारण 1 ही संख्या काय आहे, विषम संख्या आहे. मग आपण प्रत्येक ऑप्शन मध्ये आपण 1 ही संख्या पुट करू, मग आपल्याला समसंख्या कोणती ते मिळेल. पहिल्या ऑप्शन मध्ये आपण 2 x च्या ऐवजी पुट करणार आहे 1 प्लस 1, उत्तर काय मिळणार आहे 2 इंटू 1 2 प्लस 1 3. दुसरा ऑप्शन आहे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस 1. आपल्याला बघा 2 इंटू 1 2 मायनस 1, काय मिळालं आन्सर 1 मिळालं. म्हणजेच आपल्याला पास समसंख्या पाहिजे, इथं विषम मिळाली, इथंही विषम मिळाली, हे दोन्ही ऑप्शन आपल्याला येणार नाही. पुढचा ऑप्शन आहे 2x, म्हणजेच काय करायचं, एक्सच्या जागेवरती, म्हणजेच काय करायचं, एक्सच्या जागेवरती 1 पुट करून पाहायचंय, आणि प्लस 4. आता 2 इंटू 1 2 प्लस 4 6, आपल्याला इथं समसंख्या मिळाली, म्हणजे ऑप्शन नंबर 3.
तरी आपण चौथा ऑप्शन एकदा चेक करूया. मग आता पहा 2 ब्रॅकेटमध्ये 1 व्हॅल्यू पुट केली -3 2 इंटू 1 2 -3 आपल्याला इथं मिळणार आहे -1 आन्सर. हे आपल्याला निगेटिव्ह आहे. तर आपल्याला इथं विषम संख्या विचारलेली नाही तर समसंख्या विचारलेली, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 2x + 4. आलंय लक्षात. आपण आता याच्यानंतर पुढचा क्वेश्चन 5 नंबरचा. त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की सहमूळ संख्यांच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर पहा आपण ऑप्शन पाहूया. 2 सहमूळ संख्यांमध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते. दुसरा ऑप्शन आहे एखाद्या संख्येला 2 सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकाराने भाग जातो. पुढचा ऑप्शन आहे कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. आणि चौथा आहे सहमूळ संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो. आता आपल्याला या 4 प्रकारापैकी समूळ संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो हे विधान बरोबर आहे. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्यांची जोडी असते हेही विधान बरोबर आहे. तिसरं एखाद्या संख्येला 2 सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो हेही विधान बरोबर आहे. मग राहिलंच आपल्याला पहिला ऑप्शन 2 सहमूळ संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते. आपल्याला याची जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला इथं मॅच करत नाही. त्याचं कारण असं आहे की 2 सहमूळ संख्यामध्ये एक समसंख्या व एक विषम संख्या असतेच असे नाही. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पहिलं. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार. क्वेश्चन बघूया. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे असं विचारलेलं. तर आपल्याला संख्यांची अदलाबदल करून मिळणाऱ्या टोटल 9 संख्या आहेत. त्यातील पहिले आहे 11, दुसरे आहे 17, तिसरे आहे 31, चौथे आहे 37, त्याच्यानंतर आहे 71, त्यानंतर आहे 73, त्यानंतर आहे 79 आणि त्यानंतर आहे 97. अशा टोटल 9 आहेत. चेक करा आहेत का 1 2 3 4 5 6 7 8. आपली एक संख्या राहिलेली आहे 11 17 31 37. आपली एक संख्या राहिलेली आहे ती आहे 13. अशा टोटल संख्यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज असते 429. आणि मग आपल्याला ती 600 पेक्षा कमी किती आहे किंवा जास्त विचारलं होतं. तर आपल्याला आता 429 ही 600 पेक्षा कमी आहे म्हणून आपण यातनं 429 मायनस करणार आहे. तर आपल्याला पहा 10तून 9 गेले 1, अगोदर 1 गेल्यामुळे राहिले होते 9, 9तून 2 गेले 7 आणि 1 इकडे गेल्यामुळे 5तून 4 गेले 1. म्हणजे आपल्याला 171 ने कमी पर्याय क्रमांक 4. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4. पहा आपल्याला 7वा क्वेश्चन पाहायचा आहे. याच्यामध्ये म्हटलंय 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे. मग आपल्याला सरासरी काढण्यासाठी काय करावं लागतं 5 संख्यांची बेरीज करावी लागते आणि त्याला कितीने डिवाइड करावं लागेल 5 संख्यांची सरासरी म्हणजे 5 ने. मग पहिली संख्या आपण x मांडली तर दुसरी संख्या असेल x + 2, तिसरी संख्या असेल x + 4, चौथी संख्या असेल x + 6 आणि 5वी संख्या असेल x + 8. आपल्याला याला कितीने डिवाइड करायचे 5 ने. तर यांची सरासरी आपल्याला 12 येते असं सांगितलंय. मग आता इथं पहा x आणि x2x आणि x3x आणि x4x आणि x5x असे टोटल 5x झाले. त्याच्यानंतर 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 किती येतं 20 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 12. मग आपल्याला काय करायचे हे 5 जे आहेत ते राईटला पाठवायचे म्हणून 5x + 20 इज इक्वल टू 12 इंटू 5. मग आपल्याला इथं 5x + 20 इज इक्वल टू 5 इंटू 12 60 म्हणून आपल्याला 5x इज इक्वल टू 60 घ्यायचे
आणि हे +20 राईटला पाठवा -20, मग आपल्याला 5x इज इक्वल टू येणार आहे 40. मग x इज इक्वल टू 40, हे 5 मल्टिप्लाय आहे राईटला पडल्यावर डिवाइड होईल. मग x इज इक्वल टू किती येतं 8. सॉरी, x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 8. मग x ची व्हॅल्यू 8 मिळाली. तर लहान संख्या जी आहे ती आहे x आणि मोठी संख्या जी आहे ती आहे x + 8. मग x इज इक्वल टू 8 आणि x + 8 म्हणजेच काय येणार आहे तर 8 + 8, 8 + 8 तर येणार आहे 16. मग या दोन संख्यांपैकी आपल्याला विचारलंय काय तर लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे. तर लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या निम्मी आहे, म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 2 निमपट. म्हणजे आपला ऑप्शन बरोबर कोणता आहे दुसरा, तो आहे निमपट. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू 8 नंबरचा. याच्यामध्ये विचारले 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे करा. सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचे 24 दाखवायचं आहे तर आपल्याला पहा 10 साठी आपण x दाखवतो, 20 साठी 2 वेळा x दाखवतो. आता 24 साठी म्हणजे आपण 20 दाखवलेले राहिलं फक्त 4 आणि मग 4 आपण कसं दाखवत असतो तर I आणि V याने 4 दाखवतो. अशा पद्धतीचा जो ऑप्शन असेल तो असेल 24 आणि याचं ऑप्शनचं उत्तर आहे 2. याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. बघा पुढचा क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर बघा LXXVII आहे असं आपल्याला म्हटले. मग आता कोणत्या संख्येचे उत्तर हे आहे असं विचारलेलं आहे. मग आता सांगा L म्हणजे काय असतं 50 असतं. आता X म्हणजे काय असतं 10, परतचा X म्हणजे काय असतं 10 आणि V म्हणजे काय असतं VII म्हणजे टोटल असतं 8. आपल्याला यांची जर बेरीज केली तर ती किती येणार आहे 78. मग आपल्याला खालीलपैकी कोणत्या ऑप्शनची बेरीज 78 येणार आहे ते आपल्याला पाहिजे. तर आपल्याला पहा इथं X आणि L, X आणि L आणि इकडे XVII याची बेरीज आपल्याला 78 येणार आहे का तर याची येणार नाही. इथं चेक करा XL, सुरुवातीला XL आले म्हणजे आपल्याला इथे येणार नाही. आपल्याला पहा LX आले तर इथं L म्हणजे 50, X म्हणजे 10, 50 + 10 टोटल येतं 60 म्हणजे हा पण ऑप्शन आपल्याला नाहीये. मग आपण लास्ट वाला ऑप्शन बघूया. हे 50 X + 10 + 10 आणि प्लस हे आहे 8 म्हणजे आपल्याला 78 पाहिजे होतं. तर ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यानंतर आपण पुढचा एक क्वेश्चन बघूया की त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय पुढील पैकी दिलेल्या संख्या गटात न बसणारी संख्या कोणती. आता पुढील पैकी संख्या गटात न बसणारी संख्या कोणती. पहिली संख्या आहे 6, 14, 15 आणि 21. अशी कोणती संख्या आहे की ती कोणत्या संख्या गटात बसत नाही. आता पहा जर आपण त्या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय मिळतं तर 6 हे 3च्या टेबलमध्ये आहे, 15 हे 3च्या टेबलमध्ये आहे आणि 21 ही 3च्या टेबलमध्ये आहे. तसं 14 ही संख्या 3च्या टेबलमध्ये नाही, म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे. पहा विद्यार्थ्यांनो आपण या क्वेश्चनचं उत्तर फाइंड आउट केलं होतं ते होतं 14. आपण दुसऱ्या मेथडने या क्वेश्चनचं उत्तर फाइंड आउट करत असतो. आपल्याला जे दिलेले नंबर आहेत 6, 14, 15 आणि 21. तर याच्यामध्ये पहा आणखी एक आकृतिबंध आपल्याला मिळतो. तो मिळतो 6 + 4 आपल्याला व्हॅल्यू मिळते 10. नंतर आहे 10 + 5 आपल्याला व्हॅल्यू मिळते 15 आणि नंतर 15 + 6 आपल्याला व्हॅल्यू मिळते 21. मग आपल्याला या आकृतिबंधामध्ये न बसणारी संख्या कोणती आहे तर ती आहे 14. म्हणूनही आपण याचा ऑप्शन 14 सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नाळे ऑनलाईन क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.